मोर्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपमा। त्यासाठी कढीपत्ता घातला, उडदाची डाळ, शेंगदाणे आम्हाला भरपूर आवडतात त्याच्यामुळे थोडेसे जास्त घातलेले आहेत। त्याच्यानंतर त्यांना चांगलं परतून घ्यायचं। परतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकले राई आणि थोडं जिरं आणि बारीक चिरलेला कांदा, मिरची टाकून पुन्हा एकदा परतून घ्यायचं। रवा मी भाजून घेतलेला आहे अगोदरच। साधारण अर्धा ग्लास मी रवा घालणार आहे, कारण मी 2 जणांसाठीच बनवते। त्याच्यामुळे भाजलेला रवा आहे। स्वादानुसार मीठ घातलं, कांद्यामध्येच मीठ घालून घ्यायचं। त्याच्यानंतर बघा तुम्ही अर्धा ग्लास रवा भाजून घेतलेला तो टाकला आणि तो तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा। परतल्यानंतर 1 ग्लास गरम पाणी, मोठा ग्लास घेतलाय, चांगलं हलवून घ्यायचं, झाकण ठेवायचं, 3 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची। त्याच्यानंतर आपला उपमा रेडी। 3 मिनिटासाठी आपण झाकून ठेवलं, बघू शकता आपण छान प्रकारे आपला उपमा तयार आहे। लिंबू निपुळून मस्त खायचं। थँक्यू।